जय माता दी. नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण एका अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध शक्तिपीठाचे दर्शन घेणार आहोत, श्री मोहोटा देवी मंदिर. हा आहे आमचा माऊली दादा. तो चालला आहे गडावरून खाली, कारण तो चालला आहे त्याच्या दीदीकडे. त्याला खूप भारी वाटत आहे आणि मजा पण येत आहे. मित्रांनो, आता आपण श्री मोहोटा देवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. मंदिराचे भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार दूरवरूनच भाविकांचे लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वारातून आत येताच अतिशय स्वच्छ, शांत आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वाहन पार्किंगची चांगली व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण येत नाही. वाहन पार्क करून अगदी सहजपणे मंदिराकडे जाता येते. आता चला, आपण भक्तिभावाने मंदिरात प्रवेश करून श्री मोहोटा देवींचे दर्शन घेऊया. जय माता दी. सध्या काम सुरू आहे रस्त्याचे, त्यामुळे तुम्हाला खडी दिसत आहे. वातावरण पण कसले भारी दिसत आहे. वर येताना गाडीवर न येता चालत यायला पाहिजे, त्याची मजाच वेगळी आहे. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जात आहोत. मंदिरात प्रवेश करताच तुमच्या डाव्या आणि उजव्या बाजूला विविध देवी देवतांच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती पाहायला मिळतात. प्रत्येक मूर्ती अत्यंत देखणी असून त्यांची रचना आणि कोरीव काम मन मोहून टाकते. या मूर्तींचे दर्शन घेत घेत आपण पुढे मुख्य गाभाऱ्याकडे जातो. मंदिरातील शांत, प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण प्रत्येक भाविकाच्या मनाला एक वेगळीच शांती आणि. मित्रांनो, आता आपण श्री मोहोटा देवीच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. गाभाऱ्यात पाऊल टाकताच एक वेगळीच दिव्य आणि भक्तिमय अनुभूती जाणवते. समोर विराजमान असलेली श्री मोहोटा देवीची मनमोहक आणि तेजस्वी मूर्ती पाहून मन आपोआप भक्तिभावाने भरून जाते. देवीच्या मुखावरचे तेज, सुंदर अलंकार, आकर्षक वस्त्र आणि फुलांनी केलेली सजावट अत्यंत मोहक दिसते. अखंड तेवत असलेल्या समया, धूप उदबत्तीचा सुगंध आणि मंत्रोच्चारामुळे संपूर्ण गाभारा चैतन्यमय झाला आहे. या पवित्र ठिकाणी उभे राहून मनातील सर्व चिंता विसरून देवीच्या चरणी नम्रतेने प्रार्थना करावीशी वाटते. आम्हीही आमच्या कुटुंबाच्या, मित्रांच्या आणि सर्व भाविकांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद. मित्रांनो, देवीचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या अन्नछत्रात महाप्रसादाचा लाभ घेत आहोत. महाप्रसाद म्हणजे केवळ अन्न नव्हे, तर देवीचा आशीर्वाद मानला जातो. येथे सर्व भाविकांना प्रेमाने, आदराने आणि सेवाभावाने प्रसाद दिला जातो. आम्हीही भक्तिभावाने महाप्रसाद ग्रहण केला. या अन्नछत्रात सेवा करणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचे मनापासून आभार. अशा सेवेमुळे मंदिराची परंपरा आणि भक्ती अधिक दृढ होत असल्याचे जाणवते. तुम्हीही येथे दर्शनासाठी आलात तर देवीचे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ नक्की घ्या.